नमस्कार मित्रांनो. अंजनी दमानिया जेव्हा एखादा गौप्यस्फोट करतात तेव्हा त्या बॉम्बची वात कुठून आलेली असते हे महाराष्ट्रात सुज्ञांना सांगण्याची गरज पडत नाही. गेल्या साधारणतः 12 वर्षाच्या काळात आणि खास करून महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असतानाच्या काळात अंजनी दमानियांनी कोणाकोणाविरुद्ध काय काय आरोप केले, त्या आरोपाचं पुढे काय झालं, त्याची परिणिती कशात झाली आणि मग परिणाम राजकीयदृष्ट्या त्यांचा एक विजनवास सुरू झाला किंवा राजकारणात मुख्य प्रवाहातनं कडेला कोण कोण फेकलं गेलं याची यादी बरीच मोठी आहे. आज पुन्हा एकदा अंजनी दमानियांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांनी भोंदू बाबा असलेले, आता महाराष्ट्रात भोंदू हा शब्द म्हणजे मला कधीच आता भोंदू हे विशेष नाम होईल असं मला वाटायला लागलं आहे. कारण आता अशोक खरातचा किंवा कोणत्याही आध्यात्मिक माणसाचा उल्लेख करताना मराठी माध्यम आता भोंदू असं म्हणाला, भोंदू तसं म्हणाला, तसं भोंदू असा उल्लेख करणं एक सामान्य नाम झालेलं आहे, जे पूर्वी विशेषण होतं आणि ते कदाचित आता विशेष नामही होईल. पण अशोक खरात याच्या मोबाईल फोनचा CDR काढण्यात आलेला आहे. तो अंजनी दमानियांनी काढला का कोणीतरी काढून त्यांना दिला हा पुढचा प्रश्न आहे. परंतु हा जो CDR आहे त्या CDRमध्ये CDR काय असतं तर त्या मोबाईल नंबरवरनं किंवा टॉवरवरनं जे फोन कॉल येतात ते फोन कॉल कोणाचे आले आणि किती सेकंद त्याचे फोन झाले एवढीच माहिती मिळते. कोणत्या नंबरवरनं आले, तो नंबर कोणाचा होता आणि किती वेळ संभाषण झालं एवढेच तपशील मिळतात. त्याच्यात काय संभाषण झालं हे तपशील मिळत नाही. पण तरी देखील त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की त्या व्यक्तीशी कोण कोण संपर्कात होतं, कोणत्या कोणत्या तारखेला संपर्कात होतं, किती वेळ बोलणं झालं होतं आणि त्याच्यावरनं अंदाज व्यक्त करता येऊ शकतो किंवा एखादं तपासकार्य चालू असेल तर त्याची दिशा निश्चित करण्याची काम त्याच्यातनं होऊ शकतं. आता जो CDR आहे त्या CDRमध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे तब्बल 177 वेळा अशोक खरातशी संभाषण झालेलं आहे. त्यातले बरेचसे फोन कॉल रुपाली चाकणकरांनी अशोक खरातला केलेले आहेत. त्यांच्या बहिणीशी 236 वेळेला, प्रतिभा चाकणकर 236 वेळेला संभाषण झालेलं आहे वर्षभरात. एका राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या फोनवरनं 17 कॉल खरात यांच्याशी आहेत. त्याच्यातला एक कॉल तर काहीतरी 21 मिनटं एवढा वेळ चालला. हे मुख्यमंत्री त्यांच्याशी फोनवर बोलणं हे फार सोपं नसतं कोणत्याही मुख्यमंत्री, कारण ते दिवसाचे 16 तास 18 तास काम करतात आणि 21 मिनटं मुख्यमंत्र्यांची बोलणं आणि त्यामुळे भुवया उंचावल्या जाणं स्वाभाविक आहे. त्याच्यातही पुन्हा 10 इनकमिंग कॉल आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी 10 वेळा अशोक खरातला फोन केले, 7 वेळा अशोक खरातनी मुख्यमंत्र्यांना फोन केले. त्याच्या तारखा, वेळ, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. अशाच प्रकारे या सगळ्या फोन करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, आता सरकारसोबत असलेले सुनील तटकरे असतील, यांचीही नावं पुढे आलेली आहेत. याचा अर्थ नीट समजून घ्या. राजकारणातले बडे नेते कोणत्या तरी कारणासाठी अशोक खरातच्या संपर्कात होते, त्याच्याशी ते बोलत होते. असे जेव्हा आरोप होतात तेव्हा राजकीय नेत्यांकडनं असं सांगितलं जातं की सार्वजनिक आयुष्यात असलेल्या माणसाला हजारो लोकांशी भेटावं लागतं, कोणाला नाही म्हणता येत नाही, त्याच्या घराला दरवाजा नसतो, जो कोणी येतं त्याच्याशी भेटावं लागतं. येणाऱ्या माणसाचे आपली अवस्था स्वतःच्या लग्नात होते की किती लोक येऊन भेटतात, त्यांची नावं आठवत नसतात, पण त्यांच्याशी हसून बोलावं लागतं, फोटो काढावे लागतात. नंतरही आपल्याला लक्षात येत नाही कोण कोण लग्नाला आलेलं, कोण आपल्यासोबत फोटोत उभं होतं. तीच अवस्था राजकीय नेत्याची दररोज असते. इतके लोक येतात, फोटो काढतात, सेल्फी काढतात, ते करावं लागतं. आणि त्यामुळे या नेत्यांकडनं असं सांगितलं जातं की असेल, मला काय माहिती, म्हणजे
मी कार्यक्रमांना महाराष्ट्रभर फिरत असतो, तिथे कोण मला येऊन भेटतं, कोण माझ्याबरोबर फोटो काढतं, याच्यावर माझं नियंत्रण नाही. आता त्या माणसानी जर काही गुन्हे केले असतील तर फक्त माझा त्याच्यासोबत फोटो आहे म्हणून त्याच्याबद्दल काही मला तुम्ही दोष देऊ शकत नाही. हा बचाव केला जाऊ शकतो. कदाचित तीच भूमिका CDR बद्दलही घेतली जाऊ शकते की हो, संभाषण झालं होतं, माझं कोणीतरी बोलणं करून दिलं, लोकांची कामं असतात, आम्ही लोकांची कामं करतो, लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांचे जसे प्रश्न सोडवतात त्याच्यामध्ये कोणी आध्यात्मिक व्यक्ती असेल, म्हणजे स्वतःला आध्यात्मिक आहे असं म्हणवणारी व्यक्ती असेल, आता तिने वैयक्तिक आयुष्यात काय केलं आहे, गुन्हे केले आहेत का नाही केले, जोपर्यंत ते पुढे आले नाहीत तोपर्यंतची त्याच्याशी बोलणं हे काही चूक आहे, बरोबर आहे, असा बचाव केला जाऊ शकतो. पण जनता आता असा बचाव ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे. कारण जेव्हा अशा प्रकरणाचा भांडाफोड होतो आणि त्याच्यातनं अनेक प्रकारच्या सुरस रम्य कथा, खरं तर लाजिरवाण्या कथा बाहेर यायला लागतात, तेव्हा लोकांना धक्का बसतो की असं सगळं महाराष्ट्रात सुरू होतं, इतकी वर्ष सुरू होतं आणि सत्ताधाऱ्यांपैकी एकाहून एक मोठी नावं अशा व्यक्तीशी संपर्कात होते. म्हणजे ते काही नुसतं त्या तिकडच्या भागात हवापाणी कसं आहे हे तर विचारायला संपर्कात नसणार, किंवा असंही नसणार की तिथे त्यांना पाण्याची लाईन हवी आहे किंवा आणखीन काही नळपाणी योजना हवी आहे किंवा लाडक्या बहिणीमध्ये नाव टाकायचं आहे याच्यासाठी तर त्यांनी काही फोन केला नसणार. आणि त्यामुळे मग प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की महाराष्ट्रातले राजकीय नेते पण, म्हणजे राजकारण इतकं खरंच अनप्रेडिक्टेबल झालं आहे का की राजकारणात यशस्वी होण्यासाठी आपल्याला मंत्रतंत्र, पूजा अर्चा, जादूटोणा, करणी करणं वगैरे या सगळ्या गोष्टी, या गोष्टी जे आमच्यासारखे सामान्य लोक लोकलमध्ये प्रवासी असतात त्यांना तर हे रोज दिसत असतं. बाबा बंगाली, बाबा अजमल खान, वशीकरण, मूठ करणी, कोणाची तरी काळी जादू करणं, काळी जादू तोडणं, या सगळ्या गोष्टी आणि 100 रुपयात सगळे इलाज. आणि कुठल्या तरी जोगेश्वरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला किंवा कांजूर मार्गच्या बाजूला असे यांचे अड्डे असतात. अर्थात त्याचे नंबरही असतात दिलेले, पण सामान्य माणूस त्याच्याकडे बघतो आणि पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये आपलं डोकं खुपसतो, कारण अशा ठिकाणी जायची त्याची हिंमतही नसते आणि त्याची इच्छाही नसते. पण जर ज्या लोकांचं काम या राज्याला पुढे नेण्याचं आहे, जनतेचं नेतृत्व करण्याचं, म्हणून तर त्यांना नेते म्हणतात, ते जर अशा गोष्टींसाठी अशा बाबाबुवांच्या कच्छपी लागले असतील, आणि ही गोष्ट आजची नाही आहे, ही गोष्ट अगदी इंदिरा गांधींपासून ते पुढपर्यंत आहेत. देशामध्ये तांत्रिक, मांत्रिक, राजकीय भविष्यकार यांचा सल्ला घेणारे, त्यांच्या सल्ल्याने गोष्टी करणारे, मुहूर्त काढून गोष्टी करणारे बरेच लोक आहेत. आता मुहूर्तावर एखादी गोष्ट करायची की नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आहे, आणि मुहूर्त बघून एखादी गोष्ट केली आणि न केली त्याच्यानी काही फारसा फरक पडत नाही. पण जर अशा बाकीच्या गोष्टी केल्या जात असतील आणि त्याच्यामध्ये जर महिलांचं शोषण होत असेल, गुन्हे केले जात असतील, बलात्कार केले जात असतील, गर्भपात केले जात असतील, अशा जर गोष्टी होत असतील, त्याची कल्पना नसेल तर समजू शकतो, पण या सगळ्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. कदाचित ती सखोल चौकशी होण्याची गरज होती म्हणूनच अंजनी दमानिया करवी हा CDR बाहेर आलेला आहे. पण तो CDR बाहेर आला ते महत्त्वाचं आहे, कारण हल्ली या देशातला सामान्यातला सामान्य माणूसही, ज्याला थोडंफार कळतं, ज्यांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं, त्यालाही वाटतं की आपला फोन टॅप होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या फोनमध्ये काहीतरी पिगॅसस वगैरे टाकले जाण्याची शक्यता आहे, अशी त्याला भीती वाटते. त्याचे अर्धे व्हॉट्सअप मेसेज गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, हॅपी बर्थडे, जेवण झालं का, असं अशातच असतात. पण तरी त्याला वाटतं की कोणतरी आपल्यावर पाळत ठेवू नये, आपल्या विरुद्ध काहीतरी आपल्या फोनमध्ये काय आहे हे कोणतरी तपासायचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे ओळखीच्यातले अनेक लोक हल्ली साध्या फोनवर बोलतच नाहीत, व्हॉट्सअप कॉलवरच बोलतात. किंवा त्यातले जे आणखीन हुशार असतात त्यांना वाटतं व्हॉट्सअपही सरकारपर्यंत जाऊ शकतं आणि मग त्यामुळे ते सिग्नल किंवा मग टेलिग्राम किंवा वायबर, पण त्याच्यातही सिग्नल जास्ती करून, कारण ते आणखीन त्याच्यामध्ये इन्क्रिप्टेड असलं तरी ज्याची भारतात कार्यालय नाहीत वगैरे, अशा सेवांचा वापर करून फोनवर बोलणं. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स लोक असतात ते कुठल्या तरी चॅटरूममध्ये जाऊन संभाषण करणं. म्हणजे दहशतवादी लोक हे कुठल्या तरी पोर्नोग्राफी साईटच्या किंवा जे गेमिंग साईट आहे त्याच्या चॅटरूममध्ये जाऊन तिकडे संभाषण करतात. पण साध्या मोबाईलचा वापर न करता व्हॉट्सअप कॉल वापरणारे
देशात करोडो लोक आहेत आणि असं असताना साध्या फोनवर जर एवढा वेळ संभाषण झालं असेल तर मुद्दा आहे की मग अशा प्रकारेही संभाषण झालं होतं का? आर्थिक संबंध आहेत का काही? या सगळ्याची चौकशी खरं तर या सगळ्या नेत्यांनी ज्यांची नावं आलेत त्यांनी स्पष्टीकरण देणं आणि लोकांना पटेल असं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे की नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांचा संबंध आला होता. जर असेल तर ते जाहीर करायलाही काही त्याच्यामध्ये मला वाटतं हरकत नाही की हो केली पूजा अर्चा, माझी श्रद्धा आहे आणि असं काही केल्याने मला मंत्रिपद मिळेल किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळेल किंवा मला अमुक काहीतरी होईल, आमचा विजय होईल निवडणुकीत, याच्यासाठी मी पूजा केली होती. माझा काही त्याच्यातल्या जादूटोणा वगैरे या सगळ्या गोष्टीशी संबंध नाही, मी साध्या प्रकारे पूजा केली होती. जे असेल ते सांगणं, मला असं वाटतं अशा प्रकारे समोर येऊन सांगणं आणि लोकांनी ते मान्य करणं. कारण लोकांना हे काय अशा वेळेला जसं काही कोणाचा सगळेजण घरी पूजा करतात, तर तो कोण प्रकाश राज वगैरे त्याच्याबाबतही बातमी असतात. स्वतःला नास्तिक म्हणवणारे लोकही घरात लग्न, मुंज, अंत्यविधी, बारसं सगळ्या गोष्टी प्रथा परंपरानुसारच करतात. मग त्यांचं टी व्हीवर एक व्यक्तिमत्व वेगळं असतं, वैयक्तिक आयुष्यात वेगळं असतं. मला असं वाटत नाही समाजाने त्याला काही अशा गोष्टींसाठी धारेवर धरणं योग्य नाही. पण जिथे अशा प्रकारचे गुन्हे झाले आहेत, अशा प्रकारचे आरोप होत आहेत जे अतिशय गंभीर आहे. म्हणजे जळगाव सेक्स स्कॅन्डल नंतर ह्या अशा प्रकारचं हे दुसरं मोठं एवढं, म्हणजे मला आठवत नाही मधल्या काळात असं काही एवढ्या स्केलवरचा काही गुन्हा झाला होता का. पण तो महाराष्ट्रात झाला आहे आणि त्याच्याशी राज्यातल्या आघाडीच्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे संबंध असतील, फोन कॉल झाले असतील, भेटी झाल्या असतील. तर सीतेला जशी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती तशीच या सगळ्यांनाही, ज्यांची नावं आली आहेत, येणार आहेत, त्या सगळ्यांना अशा प्रकारची अग्निपरीक्षा देण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.